तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती अक्षरा आणि भुवनेश्वरी त्या नीलमला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतात. तिला त्या रमेशच्या विरोधात तक्रार दाखल करायला सांगत असतात. मात्र नीलम काही ऐकून घ्यायला तयारच नसते. ती म्हणते की माझे प्रॉब्लेम तुम्ही समजून घ्या, मी यांच्या विरोधात तक्रार नाही दाखल करू शकत. माझं ठरलेलं लग्न मोडेल आणि त्यामुळे सगळ्यांचाच नाईलाज होतो. तर तो रमेश म्हणत असतो की बघा सरकार, हिलासुद्धा माहिती आहे की हिने माझ्यावर खोटे आरोप केले आहेत आणि म्हणूनच ही तक्रार दाखल करायला नकार देते, कारण कोर्टात हे आरोप सिद्ध होणार नाहीत. आणि त्यावेळी अक्षरा चिडून म्हणते की तू तर गप्पच बस, कारण मी या घटनेची साक्षीदार आहे. नीलमचा आवाज ऐकूनच मी इथे आले होते, त्यामुळे ती खोटं बोलते असं तू बोलूच नको. आणि ते ऐकून रमेश गप्प बसतो. तर अधिपती पुन्हा एकदा त्या नीलमला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही ऐकत नाही. आणि त्यातच त्या रमेशची आई नीलमला इमोशनली ब्लॅकमेल करत म्हणत असते, पोरी तू तक्रार दाखल करू नको, माझ्या पोराला जेलमध्ये टाकू नको, त्याच्याशिवाय मला कोणीही नाही. आणि मग नीलम अधिपतीला म्हणते की सरकार, मी खरंच तक्रार नाही दाखल करू शकत, मला समजून घ्या आणि यांना जे बोलायचं आहे ते बोलू द्या, मला काही फरक पडत नाही, मी त्यांना महत्त्वच देत नाही. आणि मग त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब भुवनेश्वरीला म्हणतात की जर यांनाच तक्रार दाखल करायची नसेल तर मग आपण काही करू शकत नाही, त्यांच्यावर जबरदस्तीसुद्धा करू शकत नाही, आपल्याला याला सोडून द्यावंच लागेल. तुम्ही त्याला चांगली समज द्या आणि सोडून द्या. जर त्याने पुन्हा काही केलं तर मग आम्ही आहोतच. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते ठीक आहे. मग पोलीस तेथून निघून जातात. तर अधिपती त्या नीलमला आणि इतर बायकांनाही सांगत असतो की जर तुम्हाला पुन्हा काही त्रास झाला तर आम्हाला सांगा, आमच्याशी येऊन बोला. त्यावर त्या सगळ्याजणी हो म्हणतात. तर भुवनेश्वरी म्हणते की याला पोलिसांच्या ताब्यात तर दिलं नाही, पण आता याला आम्ही नोकरीवर ठेवणार नाही, याला नोकरीवरून काढून टाका. मात्र त्याची आई पुन्हा भुवनेश्वरीकडे जात म्हणते की थोरले सरकार, तुम्ही असं नका करू, आमच्यावर अन्याय का करताय तुम्ही? तक्रार दाखल केली नाही म्हणजे याने कोणताही गुन्हा केला नाही ना. आणि ते ऐकून भुवनेश्वरी खूप चिडते. ती म्हणते की बाई, त्याला आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलं नाही, यातच नशीब समजा, पण आता आम्ही याला नोकरीवर ठेवू शकत नाही. आणि मग त्यानंतर ते सगळेजण तेथून निघून जातात. दुसरीकडे चारुहास सर आजींना विचारत असतात की फॅक्टरीमध्ये नेमकं काय झालं कळलं का? मात्र आजी सांगतात नाही, पण भुवी गेली आहे ना तिथे, मग कळेलच आपल्याला. ती इतक्या सहजासहजी त्या नराधमाला सोडणार नाही. दुसरीकडे तो रमेश आणि त्याची आई अजूनही फॅक्टरीमध्येच असतात. त्याची आई तर खूप रडत असते आणि त्या रमेशला मारत म्हणत असते की असं का केलंस तू? आता बघ, तुझ्यामुळे आपल्यावर काही वेळ आली आहे, आता तुझी नोकरीसुद्धा गेली, आता काय रस्त्यावर राहायचं का आपण? त्यावर तो रमेश म्हणत असतो की आई जाऊ दे ते सगळं, आधीच मला त्यांनी खूप मारले, तू चल इथून. मात्र त्याची आई काही ऐकत नाही. ती म्हणते की काही झालं तरी त्यांना तुला परत नोकरीवर घ्यावंच लागेल, तोपर्यंत मी इथून जाणार नाही. आणि मग ती पुन्हा ओंकारसोबत बोलायला जाते. दुसरीकडे अधिपती अक्षरा भुवनेश्वरी घरी आलेले असतात. मात्र सर्वजण त्या घटनेचाच विचार करत असतात. सगळ्यांनाच त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. भुवनेश्वरी म्हणत असते की आपण काहीतरी चांगलं करायला जावं आणि कोणीतरी मध्येच आडकाठी आणावी असं वाटते. तर अक्षरा म्हणत असते हो ना मॅडम, आपण महिलांना रोजगार मिळावा म्हणून हे सगळं सुरू केलं. मात्र एका माणसामुळे आता सगळ्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच अधिपतीला ओंकारचा कॉल येतो. ओंकार त्याला सांगतो की त्या रमेशची आई इथून जायला तयारच नाही, ती खूप डोकं खात आहे, सतत म्हणत आहे की त्याला तुम्ही पुन्हा नोकरीवर घ्या. आम्ही तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती काही ऐकत नाही, तू ये इकडे. आणि त्यामुळे मग अधिपती लगेच फॅक्टरीत जाण्यासाठी निघतो. तर भुवनेश्वरी अक्षराला म्हणत असते की त्या मुकादमाच्या जागी आमचं पोरगं जरी असतं ना तरीही आम्ही त्याला सोडलं नसतं, शिक्षा केलीच असती. आणि भुवनेश्वरीचं हे वेगळंच रूप बघून अक्षरा तिच्याकडे बघतच राहते. तर दुसरीकडे त्या रमेशची आई ओंकार आणि रवीला म्हणत असते की माझ्या पोराला पुन्हा नोकरीवर घ्या, तो अशी चूक नाही करणार. ते दोघेही तिला समजवतात की आम्ही असं नाही करू शकत आणि आम्हीसुद्धा इथे नोकरीच करतो, पण ती बाई काही ऐकत नाही. तितक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो. ती अधिपतीचे पायच पकडते. अधिपती तिला समजावतो, मात्र ती बाई काही ऐकत नाही.
ती म्हणत असते की सरकार तुमचं मन खूप मोठं आहे, माझ्या पोराकडून मोठी चूक झाली पण त्याला माफ करा. आणि मग तो रमेशही तिथे येत अधिपतीची माफी मागतो, म्हणतो की मला खूप पश्चाताप होत आहे, मी पुन्हा अशी चूक नाही करणार. मात्र अधिपतीसुद्धा ऐकत नाही. तो म्हणतो की आम्हाला थोडा वेळ द्या विचार करायला आणि मग तो तेथून निघून जातो. त्यानंतर मग ते तिघेजण नेमकं काय करावं, या सगळ्यातून कसा मार्ग काढावा याचा विचार करत असतात. तितक्यात अधिपतीला अक्षराचा कॉल येतो. अधिपती तिला घडलेला सगळा प्रकार सांगतो. तर अक्षरा म्हणत असते की काही झालं तरी त्या नराधमाला पुन्हा नोकरीवर घेऊ नका. त्यावर अधिपती म्हणतो की त्याला नोकरीवर नाहीच घ्यायचं, पण त्याच्या आईचं वाईट वाटतंय आणि ती बाई तर काही ऐकायला तयारच नाही. तिने आमचे पाय पकडले, काय करावं ते सुचत नाही. तर अक्षरा म्हणते की मला कळते तुमच्यावर काय परिस्थिती आली आहे ती, मात्र जर आपण त्या माणसाला पुन्हा नोकरीवर घेतलं तर मग बायकांमध्ये भीती निर्माण होईल. आणि मग ती अधिपतीला सांगते की तुम्ही जो निर्णय घ्याल तो नीट विचारपूर्वक घ्या, इमोशनल होऊ नका. आणि मग अधिपती विचार करून तिला सांगतो की मला असं वाटतं की त्याला 15 दिवसांसाठी कामावर घ्यावं. या 15 दिवसांमध्ये मी त्याचं वागणं बघतो, कारण आता तरी त्याच्याकडे बघून मला असं वाटते की त्याला खरंच पश्चाताप झाला आहे. जर 15 दिवसांमध्ये त्याने काही चुकीचं काम केलं तर मात्र मी त्याला सरळ पोलिसांच्या ताब्यात देणार. आणि त्यावर अक्षरा म्हणते ठीक आहे, पण तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो विचारपूर्वक घ्या. आणि मग अधिपती पुन्हा त्या रमेशकडे आणि त्याच्या आईकडे जातो. त्याची आई म्हणत असते की सरकार तुम्ही परत आलात म्हणजे तुम्ही नक्कीच काहीतरी निर्णय घेतला असेल ना, तुम्ही माझ्या पोराला नोकरीवर ठेवून घ्याल ना. आणि त्यावर अधिपती म्हणतो की मी कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे. मात्र ती बाई तिथून जायला तयारच नसते. ती पुन्हा अधिपतींचे पाय पकडते. त्यामुळे अधिपतीचा नाईलाज होतो. मग तो त्या रमेशला सांगतो की आधी तू त्या नीलमताईंची माफी मागायची, जर त्यांनी तुला माफ केलं तरच आम्ही पुढचा विचार करू. आणि त्यावर तो रडतच हो म्हणतो. तर त्याची आईसुद्धा म्हणते की हा मागेल तिची माफी. त्यावर अधिपती म्हणतो पण त्यांनीसुद्धा याला माफ करायला हवं, आणि जर त्यांनी माफ केलं तर आम्ही याला 15 दिवसांसाठी टेम्पररी कामावर घेऊ. जर आम्हाला याचं वागणं नीट वाटलं, जर याने कोणतीही चूक केली नाही तर आम्ही पुढचा विचार करू, नाही तर मग आम्ही याला सरळ पोलिसांच्या ताब्यात देणार आणि हा पुन्हा जेलमधून बाहेर येणार नाही याचीसुद्धा सोय करणार. मग बघा तुम्हाला काय वाटतंय ते. आणि त्यावर त्याची आई म्हणते की तुम्ही घ्या याला नोकरीवर, आता याच्या हातून कोणतीही चूक होणार नाही, मी शब्द देते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.